नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आतापर्यंत मी बरेचसे आरोग्यविषयक व्हिडिओज तयार केले। आजच्या ह्या व्हिडिओमार्फत मला माझा काही अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे। असं म्हणतात, अज्ञान जिथे वरदान आहे तिथे शहाणपण शिकवणे मूर्खपणाचे लक्षण आहे। आणि मला खरंच वाटतं की आतापर्यंत मी त्या अज्ञानाच्या गावात होते आणि एका व्हिडिओमुळे मी त्या गावातून बाहेर आलेले आहे आणि कुठंतरी माझी जी तावदानं होती ती मी आता ओपन केलेली आहेत। कारण बऱ्याचदा आपल्याला दिसून येईल की आपण खूप नॅरो माइंडेड असतो आणि आपण आपलेच विचार योग्य आहेत असं मानून चालतो आणि इतर कोणी जर काही आपल्याला सांगायला आलेच तर आपण त्यांना मूर्ख ठरवतो। तर ही गोष्ट सगळ्यात पहिली आपण थांबवायला हवी। कारण ज्या गोष्टी प्राचीन काळापासून आहेत त्या गोष्टींना खरोखरच काहीतरी अर्थ असेल हे आपण समजायला हवे। आतापर्यंत माझाही हाच ॲटिट्यूड होता। मी कोणतीही गोष्ट कुणी सांगितली तर असं असतच नाही, असं असणं शक्यच नाही। पण म्हणतात ना, देर है दुरुस्त है। कधी का असे ना, पण मला ते शहाणपण आता आलं आहे असं मला वाटतं। तर मला जो काही हा चांगला अनुभव आलेला आहे, जी काही नवीन गोष्ट मी शिकलेली आहे ती मी तुम्हाला शेअर करू पाहते। आणि असं एक शास्त्र जे मी वाचलं, त्याचा मी अभ्यास केला आणि ते अप्लाय केल्यानंतर जो काय अनुभव, जे काय चेंजेस माझ्या आयुष्यात आले, त्याच्यामुळे मी खरोखरच खूप देवाला धन्यवाद म्हणेन। तसंच यूट्यूबला सुद्धा मी खूप धन्यवाद करेन, कारण त्या एका व्हिडिओमुळे माझं आयुष्य खूप बदलून गेलं। आणि आजचा हा माझा प्रयत्न असाच राहील की माझ्या ह्या व्हिडिओमुळे कुणाचं तरी, एखाद्या माणसाचं तरी आयुष्य बदलून जावं। तर आता अजून मी ताणून ठेवणार नाही। हा विषय आहे वास्तुशास्त्राचा। बऱ्याच लोकांना ह्या विषयाबद्दल अज्ञान आहे। थोडं ऐकून असतं, पण नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा परिणाम किती पडू शकतो आपल्या आयुष्यावर, ह्याचं ज्ञान बऱ्याचशा लोकांना नाही, हे मी ठामपणे सांगू शकते। आज मी तुम्हाला एका पुस्तकातील काही लाईन्स वाचून दाखवणार आहेत आणि ह्या लाईन्स खरोखरच आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण आपण प्रत्येकजण त्याच तऱ्हेने विचार करतो। चला तर मग सुरुवात करूया। सुख दुःख हे सर्वच प्राणीमात्रांच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे। जीवनात कधी सुख तर कधी दुःख हे अगदी ऊन पावसाचा लपंडाव चालावा तसं येत जात असतं। तरीही मानवाची सुख मिळवण्याची अखंड धडपड काही थांबत नाही। दुःख आहे म्हणून सुखाचं महत्त्व आहे, हे तुम्ही नक्कीच मान्य कराल। गंमत अशी आहे की सुखाचे क्षण फार काळ टिकणारे नसतात। किंबहुना बहुतांशी असे लक्षात येते की जी वस्तू आज सुखाचे कारण आहे तीच वस्तू कालांतराने दुःखाचे कारण बनते। म्हणूनच भगवंतांनी गीतेत श्रेयस आणि प्रेयस हा विचार मांडला आहे। केवळ वासना, इच्छा, स्वप्नांची पूर्ती करणाऱ्या क्षणिक सुखाच्या मागे न धावता प्रत्येकाने शाश्वत सुखाची म्हणजे श्रेयसची आस धरावी। असो, सुखाचा पाठलाग करतेवेळी कुणी कर्माची आस धरतो, कुणी उपासना व्रतकैवल्यादींचा आधार घेतो, तर कुणी प्रारब्धावर अवलंबून असतो। तुम्ही बऱ्याचदा पाहिला असणार, काही लोक हताश झाल्यानंतर किंवा आपल्या आयुष्यात खूप दुःख आल्यानंतर देवळात जातात किंवा काही लोक ज्योतिषकडे जातात, व्रत करतात, मंत्र जपतात। तर प्रत्येकाची धडपड ही असतेच।
भगवद्गीतेच्या निष्काम कर्मयोगात तर केवळ कर्मावरच आपला अधिकार आहे असं ठासून सांगितलेलं आहे. कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवून ते करणं चूकच आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक कर्माची फलश्रुती ही त्या कर्माबरोबरच पूर्वसंचित व ईश्वरी कृपेवर आधारित असते. सुखाला अनुलक्षून प्रयत्न करतेवेळी अपयश आल्यास निराशा पदरी पडते. म्हणजे काय, बऱ्याचदा आपण सुखाची अपेक्षा ठेवून काही गोष्टी करतो आणि ती गोष्ट जेव्हा फेल होते तेव्हा आपल्या पदरात निराशा पडते, आपण डिसअपॉइंट होतो. कुळाचार धर्माचरण करणाऱ्या अनेकांचा तर देवावरचा विश्वासही उडून जातो. खूपदा पाहिलेला आहे आपण, आणि टी व्हीमध्ये सुद्धा आपण डायलॉग ऐकलेले असणार. आता माझा तुझ्यावरचा विश्वास उडालेला आहे, मी एवढं काय काय करतो तुझ्यासाठी देवा, पण तू माझ्या पदरात हे सगळं ठेवलास. अनेकांना आम्ही कुणाचं वाईट केलं नाही तरी देव आमच्या बाबतीत असा निष्ठुर का, असे प्रश्न पडतात की नाही. आजवरचा हा अनुभव असा सांगतो की जवळजवळ 50% घरातील लोकांना हा प्रश्न सतावत असेल. अशा दुःखी कष्टींना धीर देऊन सांत्वन केलं जातं, उपाय सुचविले जातात. निराशेच्या काळोख्या गुहेत आशेचा एखादा किरण दाखवणारा तोडगा कुठून तरी आपल्या कानावर येतो. उपायरूपी आशा किरणाचा मागोवा घेत घेत अंतिम प्रकाश गोलापर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र ज्याचा त्यालाच करावा लागतो. अज्ञान जिथे वरदान आहे तिथे शहाणपण शिकवणे मूर्खपणाचे लक्षण आहे. हे वाक्य मी ऑलरेडी तुम्हाला वाचून दाखवलं होतं. बुद्धिवादी विज्ञाननिष्ठ ह्यांनी कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केल्यास आनंदच आहे. म्हणजे काय, तर जेव्हा एखादा कोणी उपाय आपल्याला सांगतो, काही तोडगे सांगतो, तेव्हा बुद्धिवंतांनी जर ह्या तोडग्यामागचं कारण व्यवस्थित का आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलीच गोष्ट आहे. पण बऱ्याचदा आपल्यासारखे जे अज्ञान असतात ते काय करतात, इतरांना मूर्ख ठरवतात. तर असं होता कामा नये. कारण भावी पिढी त्यांचं अधिक उत्साहाने स्वागत व अनुकरण करील. जर हे शक्य नसेल तर सश्रद्ध भावाने अनुभव घेऊन स्वस्थ बसणं केव्हाही श्रेयस्करच. जर तुम्ही बुद्धिवंत नसाल, जर तुम्ही त्याची कारणं शोधून काढू शकत नसाल तर श्रद्धेनं एखादा उपाय करावा. घडणाऱ्या प्रत्येक कटुगोड घटनेमागे काही ईश्वरी संकेत आहेत. जे काही होत आहे ते चांगल्याकरिताच होत आहे ही सकारात्मक विचारसरणी ईश्वरावरील श्रद्धाच प्रदर्शित करते. श्रद्धेच्या सोबतीने धीराने सबुरीने जगणंही तेवढंच महत्त्वाचं पण कठीण असतं. बरोबर आहे की नाही. आपण देवावर विश्वास ठेवतो, आपली श्रद्धा असते, पण जर आपण अपेक्षा ठेवून राहिलो तर काय होणार, आपल्या पदरी निराशा पडते आणि आपला हळूहळू देवावरचा मग विश्वास उडू लागतो. पण जर अपेक्षाच ठेवली नाही आणि आपण आपलं फक्त कर्म करत राहिलो तर आपल्या देवावरचा जो विश्वास आहे तो अजून दृढ होतो आणि आपली आशेचं किरण जे आहे ते नेहमीच जागृत राहतं. आपल्याला नेहमीच आशेचं किरण दिसू लागतं. धीर धरणं फार आवश्यक, कारण काळाचा महिमा अगाध आहे. काळ हाच प्रत्येक घटनेचं कारण आहे आणि तोच प्रत्येक घटनेवरचा उपायही आहे. सांगण्याचा अर्थ हाच की लढा चालू ठेवणं केव्हाही अनिवार्यच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही. जर आपण लढलोच नाही तर आपण जिंकू कसं शकणार. उपाय कुठलाही करावा, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न खूप महत्त्वाचे. प्रयत्न संपले की ईश्वरावर भार टाकून स्वस्थ राहावे, हेही तितकंच महत्त्वाचं. शेवटी करता करविता तोच परमेश्वर आहे
हे पक्के ध्यानी ठेवावे. तर असे बरेचसे तोडगे आहेत, असे बरेचसे उपाय आहेत जे आपण कठीण काळामध्ये शोधायला लागतो. तर वास्तुशास्त्र हे देखील एक असं प्राचीन शास्त्र आहे ज्याच्यामध्ये आपलं आयुष्य पूर्णपणे बदलण्याचं सामर्थ्य आहे. हे शास्त्र अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आणि माझा हा प्रयत्न असेल की ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. म्हणून मी आजपासून काही शॉर्ट व्हिडिओज करणार आहे आणि जमल्यास लॉंग व्हिडिओजसुद्धा करणार आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला काही मी वास्तू टिप्स देईन जे मी स्वतः अप्लाय केलेले आहेत आणि मला त्यांचा खरोखरच खूप परिणाम दिसून आलेला आहे माझ्या आयुष्यात. आपण एकत्र प्रयत्न करूया एकमेकांचं आयुष्य बदलण्यासाठी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.